मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2024च्या थर्ड राऊंडकडे आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काही ट्रेड्स आणि या लिस्टमध्ये तुमचा जर नंबर लागणार नसेल तर पुढे काय करायचं आहे आणि पुढचा राऊंड कधी होणार आहे ते सुद्धा या डिटेलमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो इथे ट्रेड वाईज जेवढे ट्रेड उपलब्ध आहेत, आता काही आय टी आयचे ट्रेड्स वेगवेगळे असू शकतात, जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट वर खाली असू शकणार आहे। परंतु या ठिकाणी CHNM म्हणजे कम्प्युटर हार्डवेअरचा जो कोर्स आहे त्याला ओपन मेरिट बघा, आजचं ओपनचं मेरिट 69.5 पर्यंत सुरुवात झालेली आहे आणि OBC 66.6। त्याचबरोबर पुढे जर जाल तर हे सगळे ओपन OBC, ST कॅटेगरी दिसते 60%, म्हणजे बरंच मेरिट अजून अप राहिलेलं आहे SC कॅटेगरी। आणि कट ऑफ जर बघाल शेवटी सुरुवातीचा जर आपण बघितला त्यानंतर शेवट बघाल तर OBC जो आहे तो इथे 39ला सुद्धा आलेला आहे होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे। SC 41 पर्यंत आलेला आहे आणि OBC झाला SC झाला, ओपनचा 47 पर्यंत आलेला आहे। म्हणजे CHNM ट्रेडला थोडंसं मेरिट खाली तुम्हाला आलेलं दिसतं आहे। पुढचा ट्रेड बघू आपण, टर्नर आहे। टर्नरला 69ला ओपन झालेला आहे मेरिट आणि VJला 63% आहे, SCला 60%ला ओपन झाला। आणि शेवटी आपण जर कट ऑफ बघाल तर कट ऑफ इथे ट्रेड्सला जागा ज्या वॅकन्सीट आहेत त्या जास्त असल्यामुळे इथे कट ऑफ बऱ्यापैकी खाली गेलेला आहे। तर 47% ST कॅटेगरीला गेला, SC कॅटेगरीला 51% गेलेला आहे। आता हे सगळे होम डिस्ट्रिक्ट आहे त्यामुळे बराच मेरिट या ठिकाणी खाली गेलेला दिसतो आहे। OBCला 51 आहे आणि ओपनचा जर मेरिट बघितला तर इथे ओपनचा मेरिट 55 पर्यंत आलेला आहे। हा होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे आलेला आहे। नंतर तिसरा आहे ट्रेड वेल्डर। वेल्डरला 78ला स्टार्ट झालेला आहे, बऱ्यापैकी अजून अप मेरिट सुरुवात झालेली आहे। ओपनला 65 पर्यंत आहे। आता अदर दॅन डिस्ट्रिक्ट आहे त्यामुळे हा मेरिट अप असतो नेहमी अदर दॅनचा। आणि कट ऑफ जर बघितला आपण ट्रेड वाईज या ठिकाणी कट ऑफ आहे 36%ला SC कॅटेगरीला आलेला आहे, OBCला 38%ला होम डिस्ट्रिक्ट आहे। त्यानंतर OBC SC झाल्यानंतर इथे जर ओपनचा कट ऑफ बघितला तर 49% पर्यंत आलेला आहे। म्हणजे थर्ड राऊंडला मी मागच्या वेळी म्हटलं होतं 10% कट ऑफ 10% खाली उतरणारच आहे, त्यामुळे म्हटल्याप्रमाणे इथे बऱ्यापैकी तुम्हाला कट ऑफ खाली आलेला दिसतो आहे। तर 68% आहे। स्टेनो ट्रेड आहे, स्टेनोला तुम्हाला 68%ला स्टार्ट झाला, ओपनचा 64% आणि शेवटी जर कट ऑफ बघाल तर इथे 37% पर्यंत आलेला आहे ST कॅटेगरी। SC कॅटेगरी 41% आलेला आहे, ओपनचा 42 पर्यंत आलेला आहे, OBC 44 पर्यंत आलेला आहे। तर अशा प्रकारे बराच या ठिकाणी या ट्रेडला खाली उतरलेला आहे। त्यानंतर बघाल तर MMTM हा ट्रेड आहे। MMTMला तुम्हाला ओपनचा सुरुवात झाली 61ला आणि इथे शेवटी जर बघाल तर ST कॅटेगरी आहे शेवटचा 48%, OBCचं सुद्धा 48% आणि ओपनचा 58% पर्यंत आलेला आहे। RAC ट्रेडकडे जर आपण जाऊ तर या ठिकाणी 66%ला सुरुवात झाली, होम डिस्ट्रिक्ट आहे। आणि कट ऑफ जर बघाल, कट ऑफ खाली जर बघाल तर या ठिकाणी SC कॅटेगरीचा आहे 56%, SCचा 57%, OBCचा 59% आहे, होम डिस्ट्रिक्ट आहेत सगळे आणि ओपनचा 63%ला बऱ्यापैकी वर या ठिकाणी मेरिट आहे। म्हणजे 60%च्या खाली आत्ता आलेला आहे। इथे ट्रेड पुढचा आहे मशिनिस्ट। मशिनिस्टमध्ये तुम्हाला 66%ला स्टार्ट झाली आणि कट ऑफ जर बघाल तर SCचा 61%च्या खालीसुद्धा आलेला आहे, तर 51% पर्यंत आला हा ट्रेड आहे मशिनिस्ट। SCचा 51% आला, OBCचा 58% आलेला आहे, होम डिस्ट्रिक्ट आहे। OBC नंतर ओपनचा 59% पर्यंत हा आलेला आहे। फिटर बघा, फिटरला बऱ्यापैकी मेरिट हाय असतं नेहमी, त्याप्रमाणेच इथे सुद्धा विजेचा आहे 75%ला इथे आलेला। अदर दॅन डिस्ट्रिक्टला मगाशी म्हटल्याप्रमाणे काय असतं, मेरिट हाय असतं पहिले 3 राऊंड। आता चौथ्या राऊंडपासून तुम्हाला पूर्ण
स्टेट लेवल ओपन होणार आहे, त्यामुळे इथे अदर दॅन असल्यामुळे बऱ्यापैकी मेरिट फिटरला सुद्धा हाय आहे. जळगाव आणि होम डिस्ट्रिक्टला थोडंसं खाली आलेलं आहे. तर OBC, SC, SC, ST आणि ओपनचा जर बघितला, त्याचप्रमाणे शेवटचा जर कट ऑफ बघितला तर 59च्या खाली गेलेला नाही बघा. म्हणजे 59%ला हा विजेचा आहे. ओपनचा 62%, OBC सुद्धा 62% आणि SC सुद्धा 62%पर्यंत खाली आलेला दिसतोय. ST 63%. म्हणजे फिटर ट्रेडकडे अजून बराच अप तुम्हाला दिसणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा जर ट्रेड बघितला तर 79 SC कॅटेगरीचा ओपन झालेला आहे आणि शेवटी इथे 66, कारण सीट कमी असल्यामुळे हा मेरिट खाली आलेला नाही. पहिल्या दिवसापासून हा मेरिट बऱ्यापैकी अप आहे. त्यामुळे ज्या जागा शिल्लक होत्या 10 त्या या ठिकाणी फुलफिल, म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी 100% फुलफिल टाकलेल्या आहेत जागा. तर याच्यातलं ॲडमिशन साधारण 90% होतं, त्यामुळे बऱ्यापैकी या ठिकाणी जागा संपल्या जाणार आहेत. पुढचा आहे ट्रेड जो आहे तो ICTSM 59% सुरुवात झाली आणि तो साधारण त्याच दरम्याने 38% खाली आलेला आहे. SC कॅटेगरी SBCचा 44%, SC ओपनचा 50%ला क्लोज झालेला दिसत आहे. OBC बघाल तर या ठिकाणी OBCची सीट या राऊंडला बऱ्यापैकी वर आहे, 57%ला आहे. मोटर मेकॅनिक व्हेकल पॉप्युलर ट्रेडमध्ये जो येतो तो सुद्धा 74%ला स्टार्ट झाला होम डिस्ट्रिक्ट आणि OBCचा स्टार्ट झाला 69%. कट ऑफ जर बघितला तर 51%ला NTC असल्यामुळे बाकी 66 आणि ओपनचा 71 दिसत आहे. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी अप मेरिट नेहमीप्रमाणेच मोटर मेकॅनिक ट्रेडला राहिलेला आहे. इथे इलेक्ट्रिशियन हा ट्रेड आहे. इलेक्ट्रिशियनला तुम्हाला मेरिट दिसेल 76%, म्हणजे अजूनपर्यंत 76 म्हणजे 70चा आकडा अजून खाली आलेला नाही इलेक्ट्रिशियनला. 76% जर सुरुवात झाली तर शेवटी जर आपण बघू तर इथे NTD आहे आणि होम डिस्ट्रिक्ट आहे, त्यामुळे इथे 42ला सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे जागा इलेक्ट्रिशियन. फिमेल कॅटेगरी असल्यामुळे 50ला आलेला आहे, 64ला सुद्धा आलेला आहे फिमेल कॅटेगरी. मेलमध्ये 71% आणि OBC 74, ओपन 75, म्हणजे 75च्या खाली अजून आलेला दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे हा मेरिट जो आहे अजून काही ITला खाली आलेला असेल जिथे जागा जास्त आहेत. तर ॲडमिशन राऊंड अजून बरेच बाकी आहेत. ज्यांना अद्यापपर्यंत कोणताही सीट मिळाली नाही त्यांना पुढचे राऊंड बरेच आहेत. बरेच म्हणण्यापेक्षा 2 राऊंड तरी आहेतच. चौथी प्रवेश फेरी जी आहे, आता तुम्हाला ऑप्शन मात्र 100% बदलायचे आहेत. ज्या ठिकाणी वेकंट सीट तुम्हाला जास्त दिसतील त्या ठिकाणी ऑप्शन टाका, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुढची जी राऊंड आहे, आता तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी उद्यापासून ॲडमिशन आहे आणि त्याचबरोबर विकल्प सादर करणे म्हणजे ऑप्शन टाकणे हे सुद्धा उद्यापासूनच चालू आहे 14 ऑगस्टपर्यंत. एखाद दिवस वाढू शकतो. तर ज्यांना अद्याप कोणत्याही राऊंड म्हणजे पहिल्या 3 राऊंडमध्ये कोणतंही ॲडमिशन मिळालं नाही त्यांना मात्र ऑप्शन बदलायला हरकत नाही. ज्यांना ह्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्यांना पहिले 5 जे आहेत ते तुम्हाला घ्यावेत. 5 पैकी जो लागलेला असेल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, तसं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे 6 ते 100मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी सुद्धा थांबू शकता. ऑप्शन मात्र बदलून घ्या, कारण पहिले 3 राऊंड हे काय असतात कॅटेगरी वाईज असतात आणि चौथी प्रवेश फेरी ही ओपन असते. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाबंदी वगैरे काहीही नसते. त्यामुळे इथे मेरिट आता हाय होत जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचा अंदाज आणि तुम्हाला जवळचा जो IT आहे त्याच्यात जो ट्रेड मिळतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन टाकण्यासाठी ऑप्शन भरणं गरजेचं आहे. आणि बाकी जर म्हणाल तर ही राऊंड जो आहे तो 20 ऑगस्टला असणार आहे. म्हणजे 20 ऑगस्टला तुम्हाला समजेल की कोणता ट्रेड मिळालेला आहे. तर चौथा जो राऊंड आहे तो तुम्हाला 20 ऑगस्टला समजणार आहे. संध्याकाळी 2 नंतर साधारण 1:30-2 नंतर साधारण लिस्ट डिस्प्ले होते. आता पुढचे राऊंड 26 ऑगस्टपासून तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. ज्यांना मिळणार नाही ॲडमिशन चौथ्या राऊंडला सुद्धा त्यांना 27-28ला अलर्ट राहायचं आहे आणि 30 तारीखला अलर्ट राहायचं आहे. तुम्हाला जे ITI असणार आहे त्याचे डिटेल तुम्हाला मी देणार आहे. पूर्ण वेकेन्सी जवळपास ITIच्या सगळ्या तुम्हाला कशा शोधायचे ते सुद्धा सांगणार आहे. स्पॉट ॲडमिशन कशा प्रकारे असते त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. तर जोपर्यंत तुम्ही
शेवटच्या राऊंडपर्यंत म्हणजे 30 ऑगस्ट नंतर सुद्धा काही राऊंड वाढतात, त्यामध्ये कसं आपल्याला मिळणार आहे, ह्या सगळ्या डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.